म्हाडाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना भाजप नेते प्रवीण दरेकर अभ्यास गटाने केली होती। प्राधिकरणाची शिफारस स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकरांचीच निवड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जीएसटी उत्सव साजरा। काळबादेवी इथे जीएसटी उत्सवाचं आयोजन। जीएसटी स्लॅब कमी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठा उच्चांक। सोन्याचा जीएसटीसह आजचा दर 1,19,500 रुपयांवर तर चांदीचा दर 1,50,380 रुपये। धाराशिवच्या पिठापुरी गावातील खरात वस्तीत पाणी सरकारनं स्थलांतर केलेलं असलं तरी घरं नदीच्या पाण्यात गेली वाहून। पाण्याचा लोंढा आल्यावर लोकांनी जीव वाचवण्याकरता वस्ती सोडली। अहिल्यानगरमधील तणावानंतर पोलीस अलर्टवर। सकाळच्या धार्मिक तणावानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगरमधील हालचालींवर पोलिसांचं लक्ष। तामिळनाडूच्या करूर इथलं चेंगराचेंगरी प्रकरण। पोलिसांनी विजय थलापतीला ठरवलं जबाबदार। अभिनेता विजय सहपक्षातील 3 नेत्यांना धरलं जबाबदार। डोंबिवलीतील गोपी चौक परिसरातील हृदयद्रावक घटना। नाल्यात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। नाल्यावर झाकण नसल्यानं मुलगा थेट नाल्यात पडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।